तर हा आहे महालक्ष्मीचा नैवेद्य. तर यापासून आपण एक सुंदर अशी खमंग अशी डिश बनवणार आहोत, ज्याचं नाव आहे थालीपीठ. सर्वप्रथम आपण भजे चुरून घेणार आहोत. नंतर त्यात भात, 16 भाज्या आणि 5 चटण्या हे, आणि यात कांदा, नंतर कोथिंबीर. त्यानंतर सगळं पीठ टाकून घेऊयात आपण. ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन आणि चवीनुसार मीठ. हे आता याची कणिक तिंबून घेऊयात. आपलं आता पीठ मळून झालेलं आहे. तोपर्यंत आता आपण हे साईडला ठेवूयात आणि तव्याला तेल लावून घेऊयात. आपण आता हे पीठ घेतलेलं आहे, आता हे आपण थापून घेऊयात. आता आपण हे भाजून घेऊयात. आता हा तवा आपण गॅसवर ठेवून टाकणार आहोत. आता आपलं थालीपीठ तयार आहे. आपण सर्व करूयात. ही रेसिपी माझ्या आजीने शिकवली. चला आता हे टाकून बघूयात. खूप टेस्टी झालंय. तुम्ही देखील ट्राय करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा